नगरसेवक। मी 2012ला अपक्ष निवडून आलो। मग 2017ला मला भारतीय जनता पार्टीनं मला तिकीट दिली होती। त्याच्यानंतर आता 2025ला मला भारतीय जनता पार्टीनं उमेदवारी दिली। माननीय मी गडकरी साहेबाला आणि देवेंद्र फडणवीसला आणि भारतीय जनता पार्टीचे जितके बी नागपूर शहरचे आमदार आहेत, प्रवीणजी झाले, मोहन मतेजी झाले, संदीप जोशीजी झाले, संजय भेंडे सर झाले, त्यांना मी खूप खूप अभिनंदन करतो मला उमेदवारी दिल्याबद्दल। पण मागील मी 10 वर्षापासून जे माजी नगरसेवक होतो, ह्या प्रभागातून मी भरपूर सारे कामं केले। चाहे मोठे सिमेंट रस्ते असो, या पुलियाचे मोठे कामं असो, चाहे गार्डन असो, या गडर लाईन आहे, मोठे मोठे मी समाज भवन बनवले आहे। या प्रभाग 3मध्ये फक्त आता 10% हे समस्या राहिलेली आहे। येणारा जो मी निवडणूक जिंकेन, तर माझ्या निवडणूक जिंकल्यानंतर मला एक मोठं लायब्ररी मुलांसाठी शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी बनवायची ही माझी खूप मोठी इच्छा आहे। आणि एक खेळाच्या मैदान मुलासाठी एक बनवायचे आहे आणि एक मोठा हॉस्पिटल मला मोठा एक तयार करायचा आहे प्रभाग 3मध्ये। कारण की आमच्या जो प्रभाग 3 आहे खूप एक गरीब आणि म्हणजे मागासवर्गीय थोडा एरिया आहे आणि खूप सकाळी लोक कामधंद्यावर जातात, सायंकाळी येतात, हातमजुरीवाले आमचे एरिया आहे। त्या लोकांची मला खूप 10 वर्षापासून खूप इच्छा होती की आमच्या प्रभागात 3मध्ये चांगला एक मोठा दवाखाना उघडू। जसं मी निवडून आलो तर मी माननीय सन्माननीय गडकरी साहेबाला सांगणार आहे का साहेब मला एक मोठा दवाखानासाठी मला एक मोठी निधी द्या। तो निधी आणून मी एक मोठा दवाखाना तयार करेन। त्या ठिकाणाचे नागसेवन ग्राउंड आपण एक मोठा दवाखाना तयार करू। मतदारांशी जेव्हा आम्ही संवाद साधला तेव्हा मतदार तुमच्या कामाशी आनंदी आहेत। तुम्ही बोललात की 10% समस्या 15% ज्या राहिलेल्या आहेत, प्रामुख्याने त्या कुठल्या आहेत? जसं आमच्या जे समस्या जे राहिल्या ते तर मी 10 वर्षापासून खूप 100% ते प्रयत्न केला, पण ते समस्या हल झाली। ॲक्च्युली कसा जो शिवनगर जो एरिया आहे तो आउटर एरिया आहे, ना महानगरपालिकेत ना NIT एरियामध्ये आहे। म्हणून त्या महानगरपालिका आणि NIT तिथं पैसे देतच नाही आपल्याला। ते जे लोक लेआउटवाले असते ते लोक लेआउट टाकतात आणि हे प्लॉट विकून टाकतात, तसे चालले जात ना, ते सँक्शन करत ना काही करत, त्याच्यामुळे तर काम नाही। तर तो काम होणार तर आपला माझी आमदारच्या DPTC फंडातून होणार। ॲक्च्युली आमच्या DPTC आपला नुकता नागपूरच्या आमच्या BJच्या कोणी आमदार आहे नाही। आमदार आहे तो नितीन राऊत, तो आम्हाला काही कधी काम नाही देत ना कधी बोलवत, त्याच्यामुळे तो काम अडला आहे। काही भागामध्ये पट्ट्यांचा प्रश्न आहे। जेव्हा की तुम्ही मनपाची निवडणूक लढताय त्यांच्याशी तुमचा संबंध नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे केंद्रात तुमची सत्ता आहे, जर पुढाकार घेतला तर हा विषय सुद्धा तुम्ही मार्गी काढू शकता। यावर तुमचं काय मत आहे? आमच्या प्रभाग 3मध्ये 3 झोपडपट्टी आहे, एक संतोष नगर आणि दुसरी राजीव गांधी नगर। तर राजीव गांधी नगरमध्ये अर्धे लोकांना पट्टे भेटले आहे ना, फक्त संतोष नगरमध्ये काय अर्धे फक्त हे काही अर्धे पट्टे सुटले आहे। त्यांच्याकडे तुम्ही पाहू शकता नोटीस वगैरे सर्व आल्या। काय म्हणजे 60% काम झालं आहे, फक्त 40% काम राहिलेलं आहे राजीव गांधी नगर आणि एक संतोष नगर। पहिले असे नगरसेवक आहे की तुम्ही बोललात की मी शिक्षण, आरोग्य आणि ग्राउंडवरती प्रामुख्याने लक्ष देणार आहे। यासोबतच काही आम्ही मतदारांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की लायब्ररी असावी, ज्या माध्यमातून मुले स्पर्धा परीक्षा अभ्यास करून पुढे जाणार। यावर तुमचं काय मत आहे? हा, लायब्ररीचे मी 100% बनवणार आहे। प्रवेश नगरमध्ये लायब्ररी बनवणार, कारण की मला जेव्हा मी नगरसेवक होतो खूप लोकांना मला मागणी केली आहे कारण आपले लायब्ररी, कारण की इथचे जे लोक जे शिकतात तर ते आपल्या अशोक चौक, कमाल चौक हे इतके दूर जातात। त्या टाईम वाचण्यासाठी आपण एक लायब्ररीचा आपण एक मोठा निर्माण करणार। महिलांच्या उत्थानाकरता काय तुम्ही काही उपक्रम राबवणार का महिलांसाठी? महिलांसाठी कसा महिलांसाठी इथं महिलांचे खूप आमचे एक गरीब वर्ग आहे, सकाळी विषय छत्तीसगढी समाजाचे लोक जास्त आहेत। त्यांना असा विषय आहे का त्या लोकांची म्हणजे त्यांना असं एखादी त्यांची जसं एखादी जॉब वगैरेसाठी त्यांच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। गडकरी साहेबांना मी म्हटलं सर आमच्या काही लोक आहे इथं राहिलेले, काही शिकलेले आहे, पण सध्या इतकी मोठे इंजिनियर झाले सर, तर प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतात, चांगले एक मोठा अगर तुम्ही मंत्रीच्या हिशोबाने चांगला त्यांना जॉब दिला ही चांगली व्यवस्था। म्हणजे रोजगार मेळावे आयोजित करून त्या माध्यमातून तुम्ही त्यांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करणार। तुम्ही मतदारांना काय आव्हान करू इच्छिता? मतदारांना मी हेच आवाहन करणार, जसं तुम्ही 2012मध्ये मला एक वेळा माझ्यावर आशीर्वाद दाखवला आहे, तर त्या आशीर्वाद 5 वर्षानंतर मी चांगलं व्यवस्थित काम केलं। त्यानंतर मला 2017मध्ये त्यांना आशीर्वाद दिला, तसाच असा आशीर्वाद तुम्ही मला 2025मध्ये द्या। तुमची जी बी काही इच्छा असेल, काही थोडे बहुत काही कामं राहिले ते मी पूर्ण 100% तुमचे काम करीन असं मी त्यांना जनतेला आश्वासन दिलं आहे।